फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आपलं हे आहे सेकंड लेक्चर ऑफ सी प्रोग्रामिंग. कालच्या लेक्चरमध्ये एकदम बेसिक गोष्टी आपण बघितल्या, काही महत्वाच्या डेफिनेशन्स बघितल्या. कॉम्प्युटरची डेफिनेशन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कंपायलर काय असतं, आपण लिहिलेला प्रोग्राम कसा बायनरी मध्ये ट्रान्सलेट केला जातो, त्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर यूज केलं जातं, कॉम्प्युटरचं एक्झिक्युशन म्हणजे काय, अशा बेसिक गोष्टी आपण बघितल्या. पण आता आपल्याला पुढचा एक नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक स्टडी करायचा आहे. त्याचा प्रोग्रामिंगशी इतका संबंध नाहीये, पण जोपर्यंत आपल्याला कॉम्प्युटरचं लॉजिकल स्ट्रक्चर कळणार नाही तोपर्यंत आपण प्रोग्रामिंग मध्ये परफेक्ट होणार नाही. कारण आपण जो प्रोग्राम लिहिणार आहे तो प्रोग्राम कॉम्प्युटरसाठी लिहिणार आहे. तर कॉम्प्युटरचं लॉजिकली स्ट्रक्चर कसं असतं, कॉम्प्युटर आतमध्ये कसं बनलेलं आहे, त्याच्या मागे काय इलेक्ट्रॉनिक लॉजिक आहे, ते सगळं तुम्हाला माहित करून घेण्याची गरज नाहीये. फक्त कॉम्प्युटरचे कंपोनंट्स कसे काम करतात, लॉजिकली त्यांचा काय रोल असतो, तेवढं जरी तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कॉम्प्युटरसाठी प्रोग्राम लिहिताना नेहमी लॉजिक मध्ये फार हेल्प होईल. तर बघा, आपला नेक्स्ट टॉपिक आहे लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्युटर. आता लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्युटर एक्सप्लेन करण्याआधी कॉम्प्युटर बनवण्याच्या मागे जी आयडिया सायंटिस्टने लावली आहे ती आयडिया त्याच्या डोक्यात कशी आली असेल, कशा पद्धतीने विचार करून कॉम्प्युटर बनवला गेलाय, याबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर इकडे लक्ष द्यायचंय सगळ्यांनी बोर्डवर. सपोज मी तुम्हाला एक ऑपरेशन दिलं, मी तुम्हाला म्हटलं ऍडिशन करा, फक्त इतकं म्हटलं तर ऍडिशन करू शकणार आहे का तुम्ही? तुम्हाला जोपर्यंत व्हॅल्यूज दिल्या जाणार नाही, डेटा दिला जाणार नाही, तोपर्यंत ऑपरेशन करता येणार नाही. ऍडिशन जरी तुम्हाला येत असली तरी तुम्हाला व्हॅल्यू दिल्या जाणार नाही, तोपर्यंत ऍडिशन करता येणार नाही. सपोज मी आता तुम्हाला दिल्या दोन व्हॅल्यूज, मी म्हटलं 20 + 20 करा. आता जसं मी बोललो 20 + 20, जसं मी लिहिलं 20 + 20, इमिजिएटली तुमच्या डोक्यात आन्सर आला असेल. पण ते आन्सर अजून तुम्हाला मला सांगायचं नाहीये किंवा आता तर आपण समोरासमोर बसलेलो नाहीये, पण ते आन्सर तुमच्या मनात आहे किंवा तुमच्या डोक्यात आहे. ठीक आहे, जेव्हा ते आन्सर तुम्ही मला सांगणार, बोलून दाखवणार किंवा लिहून मेसेज मध्ये पाठवणार, तेव्हा मला कळेल की तुम्ही ऑपरेशन कंप्लीट केलं. त्या आन्सरला म्हटलं जातं आउटपुट. या ज्या व्हॅल्यू मी तुम्हाला ऑपरेशन करण्यासाठी दिल्या यांना म्हटलं जातं इनपुट. जोपर्यंत ऑपरेशन करण्यासाठी आपण कोणत्या व्हॅल्यूज देत नाही, इनपुट देत नाही, तोपर्यंत कोणत्याही मशीनला ऑपरेशन करणं शक्य नाही. जसं माणसालाही जोपर्यंत व्हॅल्यू दिल्या जात नाही ऑपरेशन करणं शक्य नाही, तसं आधी आपल्याला व्हॅल्यू द्याव्या लागतात. ज्या व्हॅल्यू आपण ऑपरेशनसाठी देतो त्यांना इनपुट म्हटलं जातं. कॉम्प्युटरमध्ये किंवा कॅल्क्युलेटरमध्ये त्या व्हॅल्यू आपण कीबोर्डवरून, जे टाईप करायला आपल्याला कीबोर्ड दिलेलं असतं तिथून टाईप करून एंटर करतो आणि कॉम्प्युटर आपल्याला मॉनिटरवर असे रिझल्ट डिस्प्ले करतो. म्हणजे जसं आपण ऑपरेशन करतो तसं कॉम्प्युटर सुद्धा करतो आणि ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या कॉम्प्युटरला सुद्धा लागतात. आता ह्या ज्या दोन व्हॅल्यूज मी तुमच्या समोर लिहिलेल्या होत्या त्या या स्क्रीनवर बघून तुम्हाला कळाल्या असतील किंवा मी बोललो 20 + 20 तर ते ऐकून तुम्हाला कळालं असेल. आणि या व्हॅल्यूज फार इझी असल्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट प्रोसेस समजणार नाही. आता पुढचं एक अजून एक्झाम्पल घेऊ आपण. बघा, पुढचं एक्झाम्पल मी आता ओरली बोलणार आहे, तुम्हाला नंबर्स इथं दिसणार नाही, फक्त ऐकायचं आणि तो ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करायचा. 132 + 68 आला आन्सर किंवा अजून तुम्ही कॅल्क्युलेट करत असाल. आता 132 + 68 या व्हॅल्यूज सोबत तुम्ही काय करताय, तुम्ही या व्हॅल्यू आधी तुमच्या डोक्यात स्टोअर केल्या, तुम्ही या दोघी व्हॅल्यू लक्षात ठेवल्या. त्या लक्षात ठेवल्यावर तुम्ही त्याच्यावर आता युनिट बाय युनिट किंवा डिजिट बाय डिजिट ऑपरेशन करायला सुरुवात केली किंवा वेगवेगळ्या ट्रिक वापरून 132 + 68 कसं करता येईल ते मॅथमॅटिक्स अप्लाय करून तुम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि आन्सर तुमच्या डोक्यात आलेला आहे 200. तुम्हाला विचारलं तर तुम्ही समोरच्याला सांगणार. लक्षात येत आहे? तर सगळ्यात आधी तुम्हाला दिलेला डेटा स्टोअर करावा लागला. तो डेटा स्टोअर केल्यानंतर त्याच्यावर तुम्ही ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर जो रिझल्ट आला तो आधी डोक्यात आला आणि त्यानंतर तुम्ही तोंडाने किंवा पेनाने ते लिहून दाखवतात, त्याला आउटपुट म्हटलं जातं. तर ही जी प्रोसेस आपण केली आता, हीच प्रोसेस कॉम्प्युटरला सुद्धा करायची आहे. तर कॉम्प्युटरला स्टोअर करण्यासाठी काहीतरी पाहिजे. जो डेटा आपण कॉम्प्युटरला देणार तो कॉम्प्युटरला स्टोअर करावा लागेल. त्यानंतर कॉम्प्युटरला डेटा द्यायचा कसा, त्यासाठी आपल्याला काहीतरी पाहिजे. कॉम्प्युटरमध्ये ऑपरेशन कसे परफॉर्म होतील त्यासाठी काहीतरी पाहिजे. आणि नंतर मॉनिटरवर रिझल्ट डिस्प्ले करण्यासाठी तर दिलेलं आहेच मॉनिटर. मग या सगळ्या गोष्टी कॉम्प्युटरमध्ये असाव्यात, या असा विचार करून वेगवेगळे डिव्हाइसेस सायंटिस्टने बनवले. तर बघा, सगळ्यात आधी कॉम्प्युटरच्या लॉजिकल स्ट्रक्चर मध्ये इम्पॉर्टन्स आहे मेमरीचं. ही मेमरी म्हणजे रॅम मेमरीच्या बद्दल मी बोलतोय. तुम्ही कॉम्प्युटर कधी परचेस केलं असेल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर, किंवा तुम्ही दुकानात जा आणि कॉम्प्युटर बद्दल विचारा तर तुम्हाला त्याच्या कॉन्फिगरेशन मध्ये सेकंड नंबरवर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती दाखवलेली असेल तर ती म्हणजे त्याची रॅम किती आहे. ही रॅम म्हणजे ऍक्टिव्ह मेमरी असते.
जेव्हा कॉम्प्युटर कोणताही ऑपरेशन परफॉर्म करतो तर त्या ऑपरेशन साठी लागणारा जो डेटा दिला जातो तो डेटा रॅम मध्ये मेमरीमध्ये आधी स्टोअर केला जातो. पण डेटा दिला कसा जाईल? मेमरी तर आतमध्ये असते, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या आतमध्ये मेमरी असते. मग हा डेटा दिला कसा जाईल? तर डेटा देण्यासाठी तुम्हाला दिलेला आहे कीबोर्ड. कीबोर्डने आपला डेटा कॉम्प्युटर मेमरीमध्ये एंटर केला जातो. आता कीबोर्डच्या थ्रू आपण जो डेटा एंटर केला आहे तो डेटा मेमरीमध्ये स्टोअर केलेला असल्यावर मेमरी त्याच्यावर ऑपरेशन करत नाही. ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी एक सेपरेट युनिट आहे, अराइथमॅटिक अँड लॉजिकल युनिट. आता हे जे अराइथमॅटिक आणि लॉजिकल युनिट आहे हे कॉम्प्युटरवर जे काही ऍडिशन, सबट्रॅक्शन किंवा जे काही ऑपरेशन आपण कॉम्प्युटरला परफॉर्म करायला दिलेले असतात मेमरीमध्ये स्टोअर केलेल्या डेटावर ऑपरेशन परफॉर्म करतं आणि रिझल्ट आधी मेमरीमध्ये स्टोअर होतं. म्हणजे एएलयू मेमरीकडून डेटा घेतो, ऑपरेशन करतो आणि मेमरीमध्ये रिझल्ट स्टोअर करतो. हे सगळे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट कॉम्प्युटरमध्ये ऑलरेडी बनवून ठेवलेले आहे. पण आता मेमरीमध्ये आलेला रिझल्ट आपल्याला दिसणार आहे का? आपण कॉम्प्युटरची मेमरी ओपन करून रिझल्ट बघणार आहे का? आणि मेमरी हातात घेतली तर त्याच्यात डेटा दिसेल असं वाटतं का तुम्हाला? कधी पेन ड्राईव्हच्या आतमध्ये बघितलं तर डेटा दिसतो का? ती व्हिडिओ गेमची एक कॅसेट असते, त्या कॅसेट मधून आपण गेम खेळतो, ती कॅसेट हातात घेतली तर आपल्याला ते गेम्स दिसतात का? हा डेटा इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट मध्ये असतो, हा आपल्याला असं डोळ्यांनी दिसणार नाही. कॉम्प्युटरने जर याला आपल्या समोर डिस्प्ले केलं मॉनिटरवर तर तो आपल्याला कळेल. म्हणजे हा डेटा डिस्प्ले करण्यासाठी कॉम्प्युटरने आपल्याला मॉनिटर दिलेलं आहे, त्या मॉनिटरवर आपल्याला डेटा डिस्प्ले करून दिला जातो आणि आपण ते आउटपुट बघत असतो. पण या सगळ्या गोष्टी केव्हा कोणतं ऑपरेशन करायचंय हे कंट्रोल करणारा एक युनिट कॉम्प्युटरमध्ये आहे, त्याला म्हटलं जातं कंट्रोल युनिट म्हणजे सीयू. हे जे एएलयू आणि सीयू आहे या दोघांचं मिळून तुमचं प्रोसेसर बनलेलं असतं. म्हणजे हे प्रोसेसरचे पार्ट आहे. प्रोसेसर ऐकलं असेल तुम्ही, ज्यावेळेला आपण कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल परचेस करतो तर सगळ्यात महत्वाचा कंपोनंट कॉम्प्युटरमध्ये कोणता असेल ज्याचं कॉन्फिगरेशन सगळ्यात वरती लिहिलेलं असतं. तुमच्या लॅपटॉपवर स्टिकर सुद्धा लावलेलं असतं इंटेल इनसाइड. इंटेल ही प्रोसेसर बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि प्रोसेसर हा कॉम्प्युटरचा ऍक्च्युअल ब्रेन असतो. आजकाल इंटेल i3, i5, i7 असं आपण त्या प्रोसेसरच्या सिरीज मध्ये आहे, त्यांना ते नंबर्स दिलेले आहेत, त्यांच्या टेक्नॉलॉजी आणि त्यांच्या स्पीड नुसार ते दिलेलं असतं. तर हे प्रोसेसर कॉम्प्युटरच्या ब्रेनचं काम करतात, म्हणजे कॅल्क्युलेशन करण्याचं आणि सगळे ऑपरेशन्स कंट्रोल करण्याचं. मेमरी फक्त स्टोअर करण्याचं काम करते, कीबोर्ड वरून आपण फक्त डेटा देऊ शकतो आणि मॉनिटर फक्त डेटा डिस्प्ले करण्याचं, त्याला दिलेल्या आउटपुटला रिझल्टला डिस्प्ले करण्याचं काम करतं. पण हे सगळे कंपोनंट कॉम्प्युटरमध्ये आहे. तुम्ही लॅपटॉप आणि कॉम्प्युटर घेतला म्हणजे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतात. पण हे हार्डवेअर ऑटोमॅटिकली काम करेल का? त्याचं स्वतःहून काम करेल का? तर नाही. मॉनिटरला बसल्या बसल्या बोर झालं म्हणून लागलं काही मूवी प्ले करायला, कीबोर्ड बसल्या बसल्या बोर झाला म्हणून लागला डेटा एंटर करायला, अरिथमेटिक लॉजिकल युनिटला बस प्रॅक्टिस करायची म्हणून लागला ऍडिशन करायला. असं होईल का? असं होणार नाही. हे इलेक्ट्रॉनिक सर्किट हे ऑपरेशन्स करतात, पण त्यांना तशा इन्स्ट्रक्शन दिल्या तरच ते ऑपरेशन करतात आणि त्या इन्स्ट्रक्शन देणं म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्राम. तर या इन्स्ट्रक्शन्स देण्याचं काम आपलं आहे, कॉम्प्युटर प्रोग्रामरचं आहे. लक्षात आलं? हार्डवेअर तुम्हाला रेडीमेड मिळून जाईल, लॅपटॉप तुम्हाला मार्केटमधून विकत घ्यायचा, लॅपटॉप स्वतः बनवायचा नाहीये. पण त्याच्यावर जे प्रोग्राम्स आहे ते सॉफ्टवेअर आहे ते तुम्हाला स्वतः बनवायचे, त्याच्या मागचे लॉजिक, त्याच्या मागच्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला स्वतः लिहायचे. ठीक आहे, लक्षात आलं? तर आता या लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्युटर मध्ये ज्या सगळ्या गोष्टी मी दाखवल्या त्या एका पर्पज साठी तिथं दिलेल्या आहे. त्याचं पर्पज काय आहे ते मी आधी 20+20चं किंवा 132+68चं एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. तर ते पर्पज आता तुमच्या लक्षात आलं असेल की मेमरी का दिलेली आहे, प्रोसेसर का दिलेला आहे, त्याच्यानंतर कीबोर्डचा काय रोल असतो, मॉनिटरचा काय रोल असतो. पण या सगळ्यांच्या मागे काय असतात? इन्स्ट्रक्शन्स, ज्या इन्स्ट्रक्शन एका प्रोग्राम मध्ये लिहिलेल्या असतात. ठीक आहे, याची क्विकली आपण सगळ्यांची डेफिनेशन बघू. थेरी तुम्हाला सेंड केली जाणार आहे, नोटबुक मध्ये तुम्हाला या सगळ्या डेफिनेशन लिहायच्या आहे. तर बघा, सगळ्यात आधी ALU, it is an arithmetic and logical unit. It handles all arithmetic and logical operations. Next आहे CU, it is control unit. It controls flow of execution of the programs. कोणत्या ऑर्डर मध्ये केव्हा कोणती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायची आहे, कोणते कोणते ऑपरेशन्स कसे परफॉर्म करायचे आहे ते कंट्रोल करण्याचं काम कंट्रोल युनिट करतं. प्रत्येक माणसाकडे स्वतःचं एक कंट्रोल युनिट असतं. आपले ब्रेन वेगवेगळे ऑपरेशन करत असतं, पण कधी काय करायचं याचं डिसिजन जेव्हा आपण घेतो म्हणजे ते कंट्रोल युनिटचं काम असतं. ऑपरेशन्स करणं, उत्तरं लिहिणं, लक्षात ठेवणं, कॅल्क्युलेशन्स करणं हे एका ब्रेनचं काम आहे. तर ब्रेन मध्ये एक छोटासा कॉम्पोनंट आहे जो डिसिजन्स घेण्याचं काम करतो.
कधी काय करायचंय ते डिसाईड करण्याचं काम करतो, तसं कॉम्प्युटरमध्ये हे कंट्रोल युनिटचं काम आहे. ठीक आहे, याच्या डिटेलमध्ये तुम्हाला जाण्याची गरज नाही की सर हे कसं बनवलेलं आहे. ते इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. आपल्याला प्रोग्रामिंग मध्ये फक्त यांना इन्स्ट्रक्शन द्यायचे असतात. त्यानंतर आपल्याला ALU आणि CU असे वेगवेगळे दिसत नाही. कॉम्प्युटर ओपन केला तर तुम्हाला मी जे कॉम्पोनंट दाखवतोय, कीबोर्ड, मॉनिटर, नंतर कॉम्प्युटर ओपन केल्यावर मेमरी, CPU सगळं तुम्हाला दिसेल. पण ALU आणि CU असं वेगवेगळं दिसणार नाही तुम्हाला. कॉम्प्युटरच्या मदरबोर्डवर एक स्क्वेअर शेप मध्ये सगळ्यात मोठी IC असते, एक सर्किट असतं ज्याच्यावर इंटेल लिहिलेलं आहे. ते कॉम्प्युटरचं प्रोसेसर असतं. या प्रोसेसर मध्ये ALU आणि CU असे दोन कंपोनंट असतात, म्हणून आपल्याला बाहेरून वेगवेगळे दिसत नाही. हे प्रोसेसर मध्ये असतात. ALU and CU are components of processor. त्यानंतर मेमरी वेगळी असते. इट इज यूज टू स्टोअर बायनरी कोड्स अँड डेटा ऑफ प्रोग्राम. प्रोसेसर रीड्स इन्स्ट्रक्शन और डेटा फ्रॉम रॅम अँड परफॉर्म्स रिक्वायर्ड ऑपरेशन. आता रॅमचा वापर काय केला जातो? आपला प्रोग्राम जो बायनरी मध्ये ट्रान्सलेट होतो, ज्याला कॉम्प्युटरला एक्झिक्यूट करायचा आहे, तर कॉम्प्युटर काय वाचून वाचून एक्झिक्यूट करणार नाही, त्याला काही डोळे नाही वाचायला. तर त्याला त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन बायनरी मध्ये कन्वर्ट केल्यावर रॅम मध्ये स्टोअर करून दिल्या जातील, मेमरी मध्ये स्टोअर केल्या जातील. मग मेमरी मधून कॉम्प्युटर एक एक इन्स्ट्रक्शन घेणार आणि त्याच्यासाठी लागणारा डेटा मेमरी मधून घेणार आणि त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करणार. लक्षात येते? तुम्ही कधी व्हिडिओ गेमवर गेम खेळलेले? लहानपणी व्हिडिओ गेम येतो, त्याच्यात आपल्याला कॅसेट लावावी लागते आणि टीव्हीला कनेक्ट करून आपण गेम खेळतो. तर त्या व्हिडिओ गेम मध्ये सुद्धा एक प्रोसेसर असतो आणि ती जी कॅसेट आपण लावतो त्याच्यामध्ये वेगवेगळे गेमचे इन्स्ट्रक्शन असतात. त्या गेमला प्ले करणारा व्हिडिओ गेमचं ते सर्किट आहे ते एकच आहे. कॅसेट बदलली तरी आतमधला प्रोसेसर तोच असतो, पण डेटा बदलतो आणि त्यानुसार आपले गेम्स बदलतात. तर तसंच लॉजिक आहे एक प्रकारे. तुम्ही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप ओपन करून बघितलं नसेल तर तुम्हाला कळणार नाही, म्हणून मी व्हिडिओ गेमचं एक्झाम्पल दिलं की जसं आपण त्याच्यामध्ये कॅसेट टाकतो तसं कॉम्प्युटरमध्ये एक मेमरी असते रॅम, त्याच्यामध्ये सगळ्या इन्स्ट्रक्शन आणि डेटा असतात. तर जेव्हाही आपण कोणता प्रोग्राम चालू करतो तर त्या इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये येतात. दरवेळेला आपल्याला व्हिडिओ गेम कॅसेट सारखं ते बदलावं लागत नाही. सगळा डेटा आपला हार्ड डिस्क मध्ये स्टोअर असतो. आपण कोणताही प्रोग्रामवर डबल क्लिक केलं, त्याला स्टार्ट केलं की त्याच्या इन्स्ट्रक्शन्स रॅम मध्ये लोड केल्या जातात, आतल्या आत त्या लोड केल्या जातात, त्याचा डेटाही लोड केला जातो आणि प्रोसेसर, इंटेल प्रोसेसर हा जो आहे तो तिथून सगळ्या इन्स्ट्रक्शन्स घेतो आणि डेटा घेतो आणि जे ऑपरेशन पाहिजे ते ऑपरेशन परफॉर्म करून आपल्याला रिझल्ट देतो. पुढची डेफिनेशन आहे इनपुट. It is data on which operation is performed. Input is given by keyboard. Your input is generally supplied through keyboard. आता ज्या डेटावर ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे त्याला म्हटलं जातं इनपुट डेटा. जनरली हा डेटा कीबोर्डच्या थ्रू एंटर केला जातो, पण कीबोर्ड काही असे ऑटोमॅटिकली कोणताही डेटा एंटर करून देत नाही किंवा आपण कीबोर्डवर टाईप केलं म्हणून काहीही टाईप होईल असं नाहीये. कधी कॉम्प्युटर वापरलाय तुम्ही? कॉम्प्युटर पॉवर ऑन केलं की तुमच्या समोर अशी विंडो येते. मग या विंडोला तुम्ही असं तुमच्या समोर ठेवलेलं आहे आणि तुम्ही टाईप करायला घेतलं. आता बघा मी कीबोर्डवर की प्रेस करतोय खाली माझ्या हाताने, काही टाईप होतंय का? असं आपण काही टाईप करायला घेतलं की लगेच टाईप होत नाही. कॉम्प्युटरला जोपर्यंत इन्स्ट्रक्शन मिळत नाही की जे कीबोर्डवरून टाईप केलं जातंय ते ऍक्सेप्ट करायचंय, तोपर्यंत कॉम्प्युटर ते सुद्धा ऍक्सेप्ट करत नाही. सगळं काही इन्स्ट्रक्शन्सने होतं. म्हणजे मी जर इथं असं नोटपॅड ओपन केलं आणि या नोटपॅड मध्ये टाईप करायला सुरुवात केली तर बघा टाईप होत आहे. लक्षात येत आहे? तर ही नोटपॅड कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देते, एक सॉफ्टवेअर आहे ते कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देते की जे आता टाईप केलं ते ऍक्सेप्ट करायचं आहे, तेव्हा ते ऍक्सेप्ट झालेलं आहे. लक्षात आलं? पण कीबोर्ड वरून आपण डेटा देतो, जोपर्यंत कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन मिळत नाही तोपर्यंत कॉम्प्युटर तो डेटा घेत नाही. आपण जे टाईप करतो त्याच्या मागे सुद्धा प्रोग्रामरने इन्स्ट्रक्शन लिहून ठेवलेले असतात आणि तो डेटा त्यानंतर मेमरीमध्ये स्टोअर होतो आणि त्याच्यावर पुढे ऑपरेशन केलं जातं. ते ऑपरेशन होताना आपल्याला दिसत नाही, त्या आतमध्ये होत असतं. पण तो ऑपरेशन जर कॉम्प्युटरने केला, जसं कॅल्क्युलेटर तुम्ही वापरलं असेल, तुम्ही 20+20 कॅल्क्युलेटर मध्ये टाकलं तर आतमध्ये ऍडिशन कशी होते हे तुम्हाला दिसत नाही, पण रिझल्ट तुम्हाला दिसतो आणि त्या रिझल्ट साठी वरती मॉनिटर किंवा डिस्प्ले दिलेला असतो. तसंच आपल्या कॉम्प्युटरच्या मॉनिटरवर आपल्याला रिझल्ट दिसतात, त्या रिझल्टला आउटपुट म्हटलं जातं. इट इज रिझल्ट ऑफ एन ऑपरेशन. आउटपुट इज जनरली डिस्प्लेड ऑन मॉनिटर. हे झाली आउटपुटची डेफिनेशन आणि आउटपुट आपण जनरली कुठे बघतो? मॉनिटरवर बघतो. लक्षात येत आहे? पण लास्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन इज प्रोग्राम, जे आपण करणार आहे. इट इज सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स गिवन टू कॉम्प्युटर फॉर परफॉर्मिंग स्पेसिफिक टास्क. कॉम्प्युटर कडून जे काही ऑपरेशन आपल्याला करायचंय, कीबोर्ड करून डेटा घ्यायचा आहे, मेमरी मध्ये स्टोअर करायचा आहे, मग ऍडिशन परफॉर्म करायची किंवा वेगळं काही ऑपरेशन परफॉर्म करायचंय, मग तो रिझल्ट मॉनिटरवर डिस्प्ले करायचा आहे, यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आपण देतो त्या इन्स्ट्रक्शनच्या सेटला प्रोग्राम म्हटलं जातं.
आणि प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला हेच शिकायचं आहे की आपल्याला कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन कशा द्याव्या लागतील. आपण छोटे छोटे स्मॉल प्रोग्राम सुरुवातीला शिकणार आहे. ऍडिशनचा प्रोग्राम, सबट्रॅक्शनचा प्रोग्राम, म्हणजे कॉम्प्युटरच्या थ्रू बेसिक ऑपरेशन्स करायची सुरुवात आपल्याला त्या छोट्या प्रोग्राम्स म्हणून करायला मिळेल. तेव्हा तुम्हाला या गोष्टी अजून क्लिअर होतील. आता हे थोडं थिअरॉटिकल चॅप्टर असल्यामुळे हे चॅप्टर क्विकली फक्त आपण थेरी याच्यामध्ये स्टडी करतोय. स्मॉल 2 लेक्चर मध्ये मी हे चॅप्टर तुम्हाला कंप्लीट करून देतोय. आता पुढचा टॉपिक आपण घेऊ. पुढचा टॉपिक आहे अॅनालॉजिकल ब्लॉक डायग्राम. तर कालपासून आपण म्हणतोय की प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून आपण कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देणार आहे. तर प्रोग्रामिंग लँग्वेज आणि आपल्या लँग्वेज मध्ये काही सिमिलॅरिटी आहे का? ह्युमन लँग्वेज आणि प्रोग्रामिंग लँग्वेज, ठीक आहे, दोघंही लँग्वेज आहे, दोघांचं कम्युनिकेशन करणं ही पर्पज आहे. ह्युमन लँग्वेजचा पर्पज काय असतं? दोन माणसांमध्ये कम्युनिकेशन करणं. आणि प्रोग्रामिंग लँग्वेजचं पर्पज काय? कॉम्प्युटर आणि प्रोग्रामर यांच्यामध्ये कम्युनिकेशन करणं. तर काही सिमिलॅरिटी आहे का? अॅनालॉजी म्हणजे काय? अॅनालॉजी म्हणजे समानता. तर यांच्यामध्ये बघा मी एक सिमिलॅरिटी फाइंड आउट करून ठेवलेली आहे ज्याच्याने तुम्हाला कन्सेप्ट समजायला सोपा होईल. जसं आपल्या ह्युमन लँग्वेजेस मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं टोकन्स. म्हणजे तुम्हाला कोणतीही नवीन लँग्वेज शिकायची झाली, मराठी, हिंदी, इंग्रजी, तर तुम्हाला सगळ्यात आधी काय शिकावं लागतं? तुम्हाला शिकावं लागतात मुळाक्षरे, अल्फाबेट्स. जसं इंग्लिश शिकण्यासाठी सगळ्यात आधी आपण A to Z हे अल्फाबेट स्टडी करतो आणि या अल्फाबेट्सला वापरूनच आपलं इंग्लिश मधलं सगळं कम्युनिकेशन होणार असतं. त्यानंतर आपल्याला जर नंबर्स बनवायचे असले तर आपण डिजिट स्टडी करतो 0 to 9 आणि त्यांना जोडून वेगवेगळ्या डिजिट्सला जोडून अंक आपल्याकडे फक्त 10 आहे, 0 to 9. आणि संख्या नंबर आपण कितीही बनवू शकतो. डिजिट्सला वापरून आपण नंबर बनवतो. आणि अजून लँग्वेज मध्ये आपल्याला काय वापरावे लागतात? सिम्बॉल्स, कुठं क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप, एक्सक्लेमेशन वगैरे. तर हे जे बेसिक सेट आहेत, या ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्यांचा वापर करून आपण लँग्वेज शिकत असतो आणि लँग्वेज वापरत असतो, यांना टोकन्स म्हटलं जातं. ठीक आहे. आता एकदा का आपण अल्फाबेट्स, डिजिट, सिम्बॉल शिकलो, त्यांचे रूल्स आपल्याला समजले की त्यांचा वापर करून आपण काय बनवतो? वर्ड्स आणि नंबर्स बनवतो. आणि वर्ड्स जोडण्याचे, वर्ड्स एकत्र आणण्याचे रूल्स आपण शिकलो की आपण काय बनवतो? सेंटेन्सेस बनवतो. आणि सेंटेन्सेसने आपलं कम्युनिकेशन होत असतं. तर असंच सिमिलर काही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आहे का? तर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सुद्धा अशीच सिमिलॅरिटी आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताना सुरुवातीला आपल्याला या काही बेसिक गोष्टी समजून घ्याव्या लागतात. कीवर्ड्स, ऑपरेटर्स, कॉन्स्टंट्स, व्हेरिएबल्स. आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज इंग्लिश मध्ये जरी दिलेली असली तरी पूर्ण इंग्लिश मध्ये काहीही लिहिलं तर कॉम्प्युटरला कळेल किंवा कंपायलर त्याला ट्रान्सलेट करेल असं नाहीये. सायंटिस्ट लोकांनी इंग्लिशचा वापर करून लोकांना शिकायला बायनरी कठीण होईल, बायनरी मध्ये इन्स्ट्रक्शन देणं कठीण होईल, त्यासाठी इंग्लिशचा वापर करून काही शब्द बनवलेले, काही इन्स्ट्रक्शन्स बनवलेले आहेत आणि आपण त्या वापरून प्रोग्राम लिहत असतो. तर इन्स्ट्रक्शन बनवताना सगळ्यात महत्वाचे टोकन्स आहे कीवर्ड्स आणि ऑपरेटर्स. तर ज्या सायंटिस्टने प्रोग्रामिंग लँग्वेज बनवलेलं आहे त्यांनी असे इंग्लिशचे काही स्पेशल वर्ड सिलेक्ट केलेले असतात. त्या वर्डचं एक पर्पज असतं, इन्स्ट्रक्शन बनते त्याच्याने आणि ती इन्स्ट्रक्शन बायनरी मध्ये ट्रान्सलेट होते, त्यांना कीवर्ड म्हटलं जातं. ऑपरेटर्स, आता आपल्याला कोणतं ऑपरेशन करायचंय तर बायनरी मध्ये आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकत नाही, पण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल ऍडिशन साठी बायनरी कोड वापरण्यापेक्षा हा सिम्बॉल जर आपण वापरला तर आपल्याला लिहायला सुद्धा सोपं होईल, समजायला सुद्धा सोपं होईल. इथं ऍडिशनचं ऑपरेशन आहे, म्हणजे सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये आपल्याला लवकर कळतं. तर असे काही सिम्बॉल सिलेक्ट करून जे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण वापरतो, म्हणजे आपल्याला लवकर कळेल की ही कोणती इन्स्ट्रक्शन आहे, ते सिम्बॉल सिलेक्ट करून सायंटिस्ट लोकांनी ऑपरेटर्स बनवले. म्हणजे काही इंग्लिश वर्ड्सनी कीवर्ड्स बनवलेले आहेत, त्या कीवर्ड्सने इन्स्ट्रक्शन बनतात, सिम्बॉल्सने ऑपरेशन्स बनतात, ऑपरेटर्स बनतात. आणि त्यानंतर कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल तुम्हाला माहित असतील. सायन्स मध्ये, मॅथ्स मध्ये आपण काही कॉन्स्टंट स्टडी करतो, काही व्हेरिएबल स्टडी करतो. कॉन्स्टंट्स म्हणजे ज्यांच्या व्हॅल्यू फिक्स आहे आणि व्हेरिएबल म्हणजे ज्यांच्या व्हॅल्यू बदलत असतात. ठीक आहे. तर ह्या झाल्या तुमच्या बेसिक गोष्टी ज्यांचा वापर करून तुम्ही रूल्स जर अंडरस्टँड केले तर तुम्हाला इन्स्ट्रक्शन बनवता येतील. आणि इन्स्ट्रक्शन्स तुम्ही एकदा बनवायला शिकले तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शनने तुमचं काय बनणार आहे? प्रोग्राम. एक इन्स्ट्रक्शन, त्यानंतर दुसरी, त्यानंतर तिसरी, असं तुमचं बनेल प्रोग्राम. तर आपल्याला या बेसिक गोष्टी, टोकन जे शिकायचे ते आपण असं 1 by 1 कोर्स मध्ये शिकणार आहे. एकत्र सगळं काही एकाच वेळेला, सगळे ऑपरेटर एकाच वेळेला, सगळे कीवर्ड. पुस्तकामध्ये एक टेबल देऊन दिलेला असतो पण ते एकाच वेळेला शिकणं शक्य नाहीये. जसं जसं आपल्याला ज्या ज्या कीवर्डची गरज पडेल
जशी जशी आपल्याला ज्या ज्या ऑपरेटर्सची गरज पडेल ऑपरेशन करण्यासाठी, तर स्टेप बाय स्टेप आपल्या कोर्समध्ये आपण या सगळ्या गोष्टी शिकणार. आता क्विकली याचे सगळ्यांचे डेफिनेशन आपण बघून घेऊ. सगळ्यात आधी आहे टोकन. Smallest individual entity of programming language is called as token. Keywords, operators, constants, identifiers are tokens of C. जे आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये प्रोग्राम लिहिताना सगळ्यात स्मॉलेस्ट सेपरेट एंटिटी असते, ज्याला एक पर्टिक्युलर रूल दिलेला असतो वापरण्याचा, त्यांना टोकन्स म्हटलं जातं. कीवर्ड, ऑपरेटर वगैरे हे आपल्या सी प्रोग्रामिंगचे टोकन आहे. आता टोकनला मी तुम्हाला बघा इंग्लिश मध्ये एक्सप्लेन करतो, इंग्लिश लँग्वेज मध्ये. आता हा हॅलो हा एक मी इंग्लिश वर्ड लिहिलेला आहे, याला टोकन म्हणता येणार नाही. हा वर्ड आहे, टोकन नाहीये. याच्यात 5 टोकन आपण वापरलेले, अल्फाबेट्सला टोकन म्हटलं जाईल. HELLO हे सेपरेट जर केले आपण तर हे स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल एंटिटी आहे. याच्यापेक्षा स्मॉल आता लँग्वेज मध्ये काही नसतं. म्हणजे या H ला ब्रेक करू शकतो का आपण 2 तुकड्यामध्ये, या E ला ब्रेक करू शकतो का? नाही. हे स्मॉलेस्ट सेपरेट एंटिटी आहे, इंडिव्हिज्युअल एंटिटी आहे, म्हणून यांना टोकन म्हटलेलं आहे. अल्फाबेट्सला टोकन म्हटलेलं आहे. मी जर इथं 345 असा नंबर लिहिला, 345, याला 3 वेगवेगळ्या डिजिटने बनवलेलं आहे, 3, 4, 5. पण या 3 ला 2 तुकड्यांमध्ये 2 डिजिट मध्ये ब्रेक करू शकतो का आपण? नाही. हा एक इंडिव्हिज्युअल सेपरेट डिजिट आहे. म्हणजे जे इंडिव्हिज्युअल सेपरेट एंटिटी असतात आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मधल्या, त्यांना म्हटलं जातं टोकन. तर जसं आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ज्या लँग्वेज आपण वापरतो त्याच्यात अल्फाबेट, सिम्बॉल्स, डिजिट्स हे टोकन असतात, तसं आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कीवर्ड्स, ऑपरेटर्स, व्हेरिएबल्स, कॉन्स्टंट हे सेपरेट असतात. त्यांना जोडून आपण इन्स्ट्रक्शन बनवतो, तर त्यांना टोकन्स म्हटलं जातं. त्यानंतर आहे कीवर्ड. कीवर्ड इज स्पेशल रिझर्व वर्ड हुज मीनिंग इज ऑलरेडी नोन टू कंपायलर. इट रिप्रेझेंट्स पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन. आता कीवर्ड असे स्पेशल सिलेक्टेड इंग्लिश वर्ड आहे जे कंपायलर सॉफ्टवेअर मध्ये आधीपासून सेट करून ठेवलंय की हा कीवर्ड वापरला म्हणजे बायनरी मध्ये असं ट्रान्सलेट करायचं. या कीवर्डला वापरून प्रोग्रामर ही इन्स्ट्रक्शन देतोय. मग सायंटिस्टने आधीपासून करून ठेवलेलं आहे, म्हणून यांना कीवर्ड, स्पेशल वर्ड्स म्हटलेलं आहे. देयर आर 32 कीवर्ड्स इन ANSYS सी प्रोग्रामिंग. जी स्टँडर्ड सी प्रोग्रामिंग आपण स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त किती कीवर्ड आहे? 32 कीवर्ड्स. म्हणजे बघा किती सोपी असेल. जशी इंग्लिश लँग्वेज लिहायला आणि वाचायला एकदम सोपी आहे, आपल्या मराठी हिंदी पेक्षा सुद्धा सोपी आहे, कारण त्याच्यामध्ये सगळ्यात कमी अल्फाबेट्स आहे पूर्ण जगामध्ये. 26 अल्फाबेट्स फक्त. A to Z च्या व्यतिरिक्त इंग्लिश लिहिताना कधी कुठं काही आपल्याला वेगळं वापरावं लागतं का? कोणत्याही वर्ड मध्ये, कोणत्याही सेंटेन्स मध्ये सगळीकडे A to Z असतं. तसं सी प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन बनवताना हे 32 कीवर्ड्स जर आपल्याला व्यवस्थित वापरता आले तर सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला चांगल्या प्रकारे समजतील. ठीक आहे. त्यानंतर आहे ऑपरेटर. इट इज स्पेशल सिम्बॉल विच रिप्रेझेंट्स पर्टिक्युलर ऑपरेशन. आता भरपूर वेगवेगळे सिम्बॉल आपण स्टडी करणार आहे जे ऑपरेशन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण वापरतो आणि कंपायलरला ऑलरेडी त्यांचे ऑपरेशन सेट करून सॉफ्टवेअर मध्ये दिलेले आहेत. म्हणजे कंपायलर सॉफ्टवेअरला ते सिम्बॉल आपल्या प्रोग्राम मध्ये दिसलं की तो बरोबर बायनरी ऑपरेशन मध्ये ट्रान्सलेट करतो. आणि हे सिम्बॉल आपल्या डे टू डे लाईफशी फार मॅचिंग आहेत, म्हणजे आपल्याला समजायला आणि वापरायला सोपे व्हायला पाहिजे म्हणून. तर बघा मी काही सिम्बॉल तुमच्या समोर ठेवतो, तुम्हाला इमिजिएटली, अजून आपण शिकायलाही सुरुवात केली नाही या ऑपरेटर्सला, पण इमिजिएटली तुम्हाला त्यांचे अर्थ कळतील. हा सिम्बॉल कशासाठी वापरलेला असेल सांगा बरं? हा ऍडिशन ऑपरेशन साठी वापरलेला आहे. हा सिम्बॉल कशासाठी वापरलेला असेल? सबट्रॅक्शन ऑपरेशन साठी. हा सिम्बॉल कशासाठी वापरलेला असेल? मल्टिप्लिकेशन साठी. आणि हा सिम्बॉल डिव्हिजन साठी. तर असं सिम्बॉल्सला बघून ऑपरेशनची आयडिया लावणं सोपं होतं, प्रोग्राम समजणं सोपं होतं, प्रोग्राम लिहिणं सोपं होतं. हेच जर तुम्हाला मी असं बायनरी कोड लक्षात ठेवायला दिले असते की हा बायनरी कोड आहे ऍडिशनचा, हे मी फक्त एक्झाम्पल देतोय, हा खरोखर नाहीये, पण हा बायनरी कोड ऍडिशनचा, एक दुसरा बायनरी कोड लक्षात ठेवा हा सबट्रॅक्शनचा आहे, तर आपल्याला प्रोग्राम साठी इन्स्ट्रक्शन लिहिणं, हे कोड, असे भरपूर ऑपरेशनचे कोड लक्षात ठेवणं सोपं झालं असतं का? नाही. म्हणून सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपल्याला दिलेलं आहे, कंपायलर त्याला बरोबर बायनरी मध्ये ट्रान्सलेट करतो. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे कॉन्स्टंट. इट इज एन एंटिटी हुज व्हॅल्यू इज नोन अँड फिक्स्ड. इन कॉम्प्युटर प्रोग्राम्स वी कॅन डायरेक्टली राईट कॉन्स्टंट व्हॅल्यूज. तर कॉन्स्टंटला आपण प्रोग्रामिंग शिकताना जास्त डिस्कस करू. आता फक्त इतकं सांगतो की कोणती व्हॅल्यू तुम्हाला माहित असली, फिक्स असली, आणि तुम्हाला ती प्रोग्राम मध्ये वापरायची असली तर सरळ ती व्हॅल्यू लिहून टाकायची. फॉर एक्झाम्पल आता पाय,
पाय टाईप करायला कीबोर्डवर काही पाय सिम्बॉल नाहीये, पण पाय याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, मॅथमॅटिकल कॉन्स्टंट आहे 3.14. तर तुम्हाला कोणत्या प्रोग्राम मध्ये याची इन्स्ट्रक्शन मध्ये पाय व्हॅल्यूची ऑपरेशनची गरज असेल, पाय व्हॅल्यूची गरज असेल, तर सरळ सरळ तुम्ही 3.14 असं टाईप करू शकतात, कारण व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे आणि ती व्हॅल्यू फिक्स आहे, ती बदलणार तर नाहीये. अशा वेळेला ती व्हॅल्यू आपण डायरेक्ट टाईप करतो, त्या व्हॅल्यूजला कॉन्स्टंट व्हॅल्यूज म्हटलं जातं. आणि त्यानंतर येते डेफिनेशन, ती म्हणजे व्हेरिएबल. It is an entity whose value is not known or not fixed. In programming, variables are handled through memory. आता बघा, कॉन्स्टंट म्हणजे व्हॅल्यू माहित असते किंवा ती फिक्स असते. आता व्हेरिएबल म्हणजे दोन गोष्टी, एक तर व्हॅल्यू फिक्स नसेल किंवा व्हॅल्यू माहित नसेल. माहित असली पण जर ती फिक्स राहणार नसेल तरी सुद्धा व्हेरिएबल. व्हॅल्यू माहित झाली म्हणून तो कॉन्स्टंट होत नाही. व्हॅल्यू माहित आहे आणि ती फिक्स आहे तरच कॉन्स्टंट म्हणायचं. आता फॉर एक्झाम्पल, आता या रूम मध्ये जे टेम्परेचर आहे ते मी रूम टेम्परेचरचं थर्मोमीटर लावून ते मी कॅल्क्युलेट केलं, ते टेम्परेचर आलं 30 डिग्री. तर याला का मी कॉन्स्टंट म्हणणार का? ते माहित झालं म्हणून कॉन्स्टंट नाहीये. ते टेम्परेचर आता एसी ऑफ केला तर लगेच बदलू शकतं. लक्षात आलं? म्हणजे टेम्परेचर हे कॉन्स्टंट नाहीये, ते बदलत राहणार आहे. म्हणून व्हॅल्यू जरी माहित असली तर कॉन्स्टंट म्हणता येत नाही, ती बदलणार असली तर ती व्हेरिएबल. आणि काही वेळेला आपल्याला व्हॅल्यूज माहित नसते आणि व्हॅल्यू माहित नसली तर ती आपण नंतर कॅल्क्युलेट करणार असतो, तर त्यांना सुद्धा व्हेरिएबल म्हटलं जातं. जसं आपण मॅथ्स मध्ये म्हणतो लेट अस अज्युम द व्हॅल्यू ऑफ डॅश डॅश इज एक्स आणि नंतर त्या एक्स ला फाइंड करतो, तसा कन्सेप्ट आहे. मग प्रोग्रामिंग मध्ये ज्याची व्हॅल्यू माहित नसेल त्याच्यावर आपण इन्स्ट्रक्शन कसं लिहिणार? आता व्हॅल्यू माहिती, तुम्हाला म्हटलं की ती व्हॅल्यू टाईप करा, पण व्हॅल्यू माहित नसेल तर इन्स्ट्रक्शन कसं लिहिणार? मग त्या व्हेरिएबल साठी आपण मेमरी अलॉकेट करतो आणि मेमरीच्या थ्रू ते ऑपरेशन करतो. म्हणजे आपण असं कॉम्प्युटरला सांगतो की आमची व्हॅल्यू मेमरी मध्ये आहे, मेमरी मधून व्हॅल्यू घ्यायची, मग ती व्हॅल्यू काय असेल ती मेमरी मध्ये स्टोअर केली जाईल नंतर. लक्षात आलं? म्हणजे लॉजिक आपल्या मॅथ सारखंच आहे. फॉर एक्झाम्पल बघा, एक सिंपल एक्झाम्पल देतो. एरिया ऑफ सर्कल आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. मग आपल्याला एरिया पण माहित नाहीये, रेडियस पण माहित नाहीये, पण इन्स्ट्रक्शन लिहायची आहे. तर आपण असं लिहिणार a इज इक्वल्स टू 3.14 इंटू आर इंटू आर. पाय आर स्क्वेअरचा फॉर्म्युला मी वापरलाय, पण मला 3.14 माहित होतं तर मी 3.14 लिहिलेलं आहे. मला रेडियस माहित नाहीये म्हणून मी तिथं आर आर जे लिहितोय आणि ते कॅल्क्युलेट झाल्यावर हा रिझल्ट जो ए मध्ये असणार आहे हे जे मी लिहितोय, ए आर आणि ए या मेमरीवर इन्स्ट्रक्शन लिहितोय. आता या मेमरी कशा घेतल्या जातात, या इन्स्ट्रक्शनला कॉम्प्युटर कसं एक्झिक्यूट करतं ते प्रॅक्टिकली कळेल. एरिया ऑफ सर्कलचा प्रोग्राम सुद्धा आपण घेणार आहे, पण या दोन व्हॅल्यूज कॉम्प्युटर मेमरी मधून घेईल. आपण मेमरीला दिलेलं जे नाव आहे आर त्याच्यातून घेईल आणि रिझल्ट या मेमरी मध्ये स्टोअर करेल. पण ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, फिक्स आहे. अशा प्रकारे कॉन्स्टंट आणि व्हेरिएबलचा कन्सेप्ट असतो. लक्षात येत आहे? तर हे झाले काही बेसिक टोकन्सच्या डेफिनेशन. आतापर्यंत जे आपण या इंट्रोडक्शन चॅप्टर मध्ये कालच्या लेक्चर मध्ये आणि आज स्टडी केलं, या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. आतापर्यंत आपण सी प्रोग्रामिंग डिस्कस सुद्धा केलेली नाहीये. हे जे काही मी तुम्हाला सांगितलं हे प्रत्येक प्रोग्रामिंगचं बेसिक आहे. कॉम्प्युटर तुम्हाला प्रत्येक प्रोग्रामिंग मध्ये वापरावं लागणार आहे, म्हणून कॉम्प्युटरचं लॉजिकल स्ट्रक्चर, कॉम्प्युटरची डेफिनेशन, हार्डवेअर सॉफ्टवेअर काय असतं तो कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे म्हणून आपण स्टडी केलेला आहे. एकदा तुम्ही सी प्रोग्रामिंग मध्ये हे कन्सेप्ट स्टडी केले तर पुन्हा पुन्हा प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये हे तुम्हाला कोणी समजत बसणार नाहीये की कीवर्ड काय असतं, ऑपरेटर काय असतं, व्हेरिएबल काय असतं. हे तुम्हाला आता सगळं बेसिक समजवलं जात आहे आणि त्याच्यानंतर सगळ्याच प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तुम्हाला ते वापरायचं आहे. पण आता आपण या चॅप्टरच्या एंडला स्मॉल थिअरी ऑफ सी प्रोग्रामिंग स्टडी करू की सी प्रोग्रामिंगची हिस्ट्री काय आहे, सी प्रोग्रामिंग मध्ये प्रोग्रामचा स्ट्रक्चर कसं असतं आणि नंतर सेकंड चॅप्टर पासून आपण ऍक्च्युअल प्रोग्रामिंग सुरू करणार. तर बघा, सी प्रोग्रामिंगची हिस्ट्रीला मी सुरुवात करतोय. नेक्स्ट टॉपिक आपला आहे हिस्ट्री ऑफ सी प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामिंग इज डेव्हलप्ड बाय मिस्टर डेनिस रिची ॲट AT&T बेल लॅबोरेटरीज इन USA. हे बघा, सी प्रोग्रामिंग लँग्वेज ज्या सायंटिस्टने बनवलेलं आहे त्या सायंटिस्टचं नाव आहे डेनिस रिची. फार महत्वाचं नाव तुमच्या लाईफ मध्ये आता हे बनणार आहे. या सायंटिस्टमुळे, याने सी लँग्वेज बनवल्यामुळे आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फील्ड मध्ये इतकी ग्रोथ झालेली आहे. याने प्रोग्रामिंग लँग्वेजचे जे कन्सेप्ट दिले आणि ज्या पद्धतीने प्रोग्रामिंग लँग्वेज बनवली त्या कन्सेप्टला वापरूनच नंतर सगळ्या लँग्वेज बनवण्यात आलेल्या आहेत. म्हणून सी प्रोग्रामिंगला मदर ऑफ ऑल प्रोग्रामिंग असं म्हटलं जातं आणि डेनिस रिचीला फादर ऑफ ऑल प्रोग्रामिंग असं म्हटलं जातं. गुगल मध्ये नुसतं तुम्ही फादर ऑफ प्रोग्रामिंग असं टाकलं तरी डेनिस रिचीचा फोटो येतो. इतकं महत्व या व्यक्तीला मिळालेलं आहे आणि सी प्रोग्रामिंगचं इतकं महत्व प्रोग्रामिंग मध्ये आहे. आता याने या सायंटिस्टने ही लँग्वेज
युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामध्ये AT&T बेल कंपनीचं फार मोठं रिसर्च सेंटर आहे सायन्सचं. तिथं सायन्सच्या फील्ड मधल्या वेगवेगळ्या सब्जेक्ट मध्ये रिसर्च होत असतात. तर तिथे 1972 मध्ये इन 1972 ही लँग्वेज बनवलेली आहे. कधी 1972. तर तिथून सुरुवात झाली. तर आजपर्यंत आपण सी प्रोग्रामिंग पासून सुरुवात, आजपर्यंत सुद्धा आपण शिकताना सी प्रोग्रामिंग सुरुवातीला शिकतो. तर याच्यावरून सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टन्स ऑफ सी कळालं असेल. ठीक आहे. पण असं नाहीये की डायरेक्ट सी प्रोग्रामिंग लँग्वेज बनवली गेली. डेनिस रिची झोपला होता आणि स्वप्नात कोणीतरी गॉड आला आणि त्याला सी प्रोग्रामिंगचं लॉजिक देऊन गेला, असं काही घडलेलं नाहीये. सी प्रोग्रामिंगच्या आधी सुद्धा काही लँग्वेज बनवण्याचा सायंटिस्ट लोकांनी प्रयत्न केला होता. तर त्यांना स्टडी करून सी प्रोग्रामिंग बनवण्यात आलेली आहे. तर एक अजून तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असावी, इतकी महत्वाची नाहीये, पण तुम्हाला एक माहिती असावी म्हणून मी तुम्हाला ऍडिशनल हिस्ट्री सांगतोय. तुमच्यासाठी महत्वाचं फक्त आहे डेनिस रिचीने बनवली आहे AT&T बेल लॅबोरेटरीज मध्ये. आणि कधी बनवली आहे तर 1972 मध्ये. तर बघा तुम्हाला ऍडिशनल हिस्ट्री दाखवतो. सगळ्यात आधी या पाथ मध्ये अल्गोल ही प्रोग्रामिंग लँग्वेज बनवण्यात आली. अल्गोरिथमिक प्रोग्रामिंग लँग्वेज, जिथं इंग्लिशचा वापर करून कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्याचा कन्सेप्ट एका सायंटिस्टने टाकला 1960 मध्ये. पण या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये फार ड्रॉबॅक होते, फार लिमिटेड फीचर होते, कारण की सुरुवात होती आणि त्या लँग्वेजला स्टडी करून त्याच्यात अजून काही ऍडिशनल फीचर टाकून BCPL बेसिक कंबाइंड प्रोग्रामिंग लँग्वेज 1967 मध्ये मार्टिन रिचर्ड्सने बनवली आहे. आता या बेसिक कंबाइंड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये BCPL मध्ये सुद्धा काही ड्रॉबॅक होते, काही फीचर्स ऍडिशनल होते, पण तरी सुद्धा ही लँग्वेज इतकी परफेक्ट नव्हती. याला अजून मॉडिफाय करून बी प्रोग्रामिंग लँग्वेज असं नाव दिलं 1970 मध्ये केन थॉम्सनने. ठीक आहे. आता अल्गोलचं नेक्स्ट व्हर्जन BCPL असं आपण म्हणू शकतो. BCPLचं नेक्स्ट पी म्हणजे त्याला अजून मॉडिफाय केलं गेलं. पण या तिघही लँग्वेज मध्ये तितकं परफेक्शन नव्हतं, शिकायला इतक्या सोप्या नव्हत्या, प्रोसेसिंग इतकी फास्टर नव्हती. मग याच्यातले ड्रॉबॅक स्टडी करून फार नवीन आणि ऍडव्हान्स फीचर इंट्रोड्यूस करून एक परफेक्ट प्रोग्रामिंग लँग्वेज बनवण्याचा प्रयत्न सी प्रोग्रामिंग लँग्वेजच्या फॉर्मॅटमध्ये डेनिस रिचीने केला 1972 मध्ये. आता सी लँग्वेज हे नाव देण्याच्या मागे सुद्धा जे रिझन आहे ते तुम्हाला या हिस्ट्री मध्ये कळेल. अल्गोलचं इनिशियल काय होतं ए वरून काय बनवण्यात आलं BCPL ला मॉडिफाय करून लेटर नाव दिलं बी. मग आता बी च्या पुढे अल्फाबेटिकली सी असं नाव देण्याचा प्रयत्न डेनिस रिचीने केलेला आहे. कारण हे सगळे सायंटिस्ट AT&T बेल लॅबोरेटरीचे सायंटिस्ट होते. हे एकमेकांचे सिनियर ज्युनियर आहे. तर त्यांच्या लँग्वेजला स्टडी करून याने नेक्स्ट लँग्वेज बनवली. तर बी नंतर सी असं नाव देण्याचा डेनिस रिचीने त्या ठिकाणी लॉजिक लावलेलं. लक्षात आलं. तर हे झाली बेसिक गोष्ट म्हणजे हिस्ट्री. हे काय असं लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. आता या तीन लँग्वेजेस बद्दल आणि या तीन सायंटिस्ट बद्दल कोणाला माहितही नसतं. आता सगळ्यांना सी प्रोग्रामिंग पासूनच सुरुवात करावी लागते. त्याच्या अगोदरच्या लँग्वेज आता वापरल्याही गेल्या नाही आणि कोणी शिकतही नाही. म्हणजे सी प्रोग्रामिंग एकदा आल्यानंतर त्याच्या आधी ज्या या लँग्वेजेस होत्या त्या लँग्वेजेस वापरणं बंद झालं. त्यानंतर आता आपण बघू जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. जेव्हा आपण प्रोग्राम टाईप करणार आहे, प्रोग्राम हा कॉम्प्युटरमध्ये टाईप केला जातो इतकं तर माहितीच असेल तुम्हाला. प्रोग्राम काही नोटबुक मध्ये लिहिण्यासाठी नसतात. नोटबुक मधून कॉम्प्युटर कसा एक्झिक्यूट करेल. आता क्लासमध्ये शिकताना आपण प्रोग्राम सुद्धा नोटबुक मध्ये लिहितो. पण प्रोग्रामची प्रॅक्टिस करायची असेल, कॉम्प्युटरचा प्रोग्राम प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करायला बघायचा असेल, तर सॉफ्टवेअर तुम्हाला तयार करून बघायचं असेल तर त्याला कुठं चेक करणार, कॉम्प्युटरमध्ये. तर आपण कॉम्प्युटरमध्ये प्रोग्राम जेव्हा टाईप करतो तर सी प्रोग्राम टाईप करताना बेसिक स्ट्रक्चर कसं फॉलो करावं लागतं ते आपण आता बघतोय. जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. सगळ्यात आधी तुम्हाला कमेंट्स द्यायचे असतील तर तुम्ही कमेंट्स देऊ शकता. आता कमेंट्स म्हणजे इन्स्ट्रक्शन नसतात. तुम्हाला तुमच्या प्रोग्रामला हेडिंग द्यायची आहे, म्हणजे प्रोग्राम मध्ये तुम्ही टाईप करणार आहे, प्रोग्राम फाईल मध्ये तुम्ही टाईप करणार आहे, पण त्या इन्स्ट्रक्शन नाहीये. म्हणजे कंपायलरने त्याला ट्रान्सलेट करायला नको, कारण कंपायलरने ट्रान्सलेट केलं तर तो रूल्स चेक करेल आणि रूल्स मध्ये ते बसणार नाही तर एरर येईल. मग तुम्हाला कंपायलरला सांगावं लागेल की हे कमेंट्स आहे, म्हणजे जस्ट ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे, आमच्या प्रोग्रामची हेडिंग आहे, आम्ही टाईप करून ठेवलेली आहे, याला काही ट्रान्सलेट करण्याची गरज नाहीये. त्यांना म्हटलं जातं कमेंट्स. मग त्यानंतर प्री प्रोसेसर्स. आता हे प्री प्रोसेसर असं आपलं एक सेपरेट चॅप्टर आहे ऍडव्हान्स टॉपिक मध्ये, चॅप्टर नंबर 10 प्री प्रोसेसर. तेव्हा आपण याला डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. त्यानंतर ग्लोबल डिक्लरेशन हे चॅप्टर नंबर 8 मध्ये, फंक्शन्स चॅप्टर मध्ये तुम्हाला कळेल.
त्यानंतर मेन फंक्शन हे आपल्याला नेहमी वापरावं लागतं, प्रत्येक प्रोग्राम मध्ये वापरावं लागतं. आणि त्यानंतर युजर डिफाईन्ड फंक्शन. आता हे लिहायचं कसं त्याचे फॉर्मॅट बघून घ्या. तुम्हाला जर कमेंट द्यायचे असले तर तुम्हाला ते असे द्यावे लागतात. ऑप्शनल असतं, कमेंट देणं गरजेचं नाहीये, पण प्रोग्राम टाईप करताना वरती तुम्हाला काही हेडिंग द्यायची आहे प्रोग्रामला, जी कंपायलरने ट्रान्सलेट करायला नको. तर कंपायलरला कळेल कसं की ही इन्स्ट्रक्शन आहे, ही इन्स्ट्रक्शन नाहीये, कमेंट आहे. तर तुम्हाला असं फॉरवर्ड स्लॅश ऍस्ट्रिक असे 2 सिम्बॉल टाईप करायचे. एक फॉरवर्ड स्लॅश कीबोर्डवर असतो आणि ऍस्ट्रिक टाईप करायचंय, स्टार टाईप करायचंय. आणि त्यानंतर तुम्ही जे काही टाईप कराल ते कॉम्प्युटर कंपायलर सरळ सरळ सोडून देईल. त्याला कंपायलर ट्रान्सलेट करणार नाही, ते फक्त तिथं ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून फाईल मध्ये टाईप केलेलं असेल. मग जेव्हा तुम्ही स्टार आणि फॉरवर्ड स्लॅश अशाने एंड करणार, किती लाईन तुम्ही टाईप करू शकता, जेव्हा तुम्ही ते कमेंट एंड करणार त्याचा पुढचं सेक्शन पुन्हा इन्स्ट्रक्शन म्हणून कन्सिडर केलं जाईल. तर कमेंट्स ऑप्शनल असल्यावर आपण जनरली ऍज अ स्टुडंट प्रत्येक प्रोग्राम मध्ये काही कमेंट देत नसतो, पण कुठं काही महत्वाचं लॉजिक असलं ते लॉजिक आपल्याला शेजारी टाईप करून ठेवायचंय. म्हणजे पुढच्या वेळेला ती फाईल आपण ओपन केली, प्रोग्राम टाईप करून ठेवलेला आहे, ती फाईल आपण ओपन केली तर त्या लाईनवर बघून आपल्याला कळायला पाहिजे की लॉजिक काय. इन्स्ट्रक्शन बघून लॉजिक कळत नसेल तर शेजारी आपण इंग्लिश मध्ये ते लॉजिक टाईप करून ठेवतो, त्यावेळेला आपण हे स्टेटमेंट वापरतो. प्री प्रोसेसर्स मध्ये येतं हॅश इन्क्लूड हॅश डिफाईन सारख्या इन्स्ट्रक्शन. तर मी तुम्हाला म्हटलो की आपण हे चॅप्टर नंबर 10 मध्ये डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. आता फक्त एक जनरल स्ट्रक्चर आपल्याला नोटबुक मध्ये लिहायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. कधी कधी एक्झामला क्वेश्चनही येतो, राईट स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम, तेव्हा तुम्ही हे लिहू शकतात अशा पद्धतीने, म्हणून मी ते तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ग्लोबल डिक्लरेशन मध्ये ग्लोबल व्हेरिएबल्स फंक्शन्स येतात. तर चॅप्टर नंबर 8 हे आपलं फंक्शन्स नावाचं चॅप्टर आहे, तर त्यावेळेला तुम्हाला हे कळेल. मेन फंक्शन असं व्हॉइड मेन आणि ओपनिंग ब्रॅकेट्स, असं व्हॉइड मेन आणि हे ब्रॅकेट्स आणि त्यानंतर कर्ली ब्रॅकेट मध्ये इथे इन्स्ट्रक्शन असे लिहिले जातात. ते तुम्हाला आता प्रोग्राम लिहिताना कळेल. आणि युजर डिफाईन्ड फंक्शन्स म्हणजे ऍडिशनल काही फंक्शन्स आपल्याला लिहायचे असले चॅप्टर नंबर 8 मध्ये जे आपण फंक्शन स्टडी करणार आहे त्यावेळेला तुम्हाला हे कळेल. आता हे झालं जनरल स्ट्रक्चर, म्हणजे जेव्हा आपला पूर्ण कोर्स कंप्लीट होईल, चॅप्टर बाय चॅप्टर आपण सगळे टॉपिक स्टडी करू, तेव्हा आपला हा पूर्ण स्ट्रक्चर वापरला जाणार आहे. पण आता सुरुवातीला सिंपल प्रोग्राम स्टडी करताना आपण कशा पद्धतीने प्रोग्राम लिहिणार आहे तर त्याचं स्ट्रक्चर आपण बघून घेऊ. स्ट्रक्चर ऑफ सिंपल सी प्रोग्राम. आता हा आपला प्रत्येक प्रोग्राम मध्ये वापरला जाणारा स्ट्रक्चर असणार आहे. आपण जे सिंपल प्रोग्राम आता स्टडी करणार आहे तो प्रत्येक प्रोग्राम आपल्याला या फॉर्मॅट मध्ये टाईप करायचा आहे. तर हा फॉर्मॅट सुरुवातीला कसा असणार आहे तर ते तुम्हाला दाखवतोय. याच्यातल्या काही गोष्टी तुम्हाला हळूहळू नंतर कळायला सुरुवात होतील, पण प्रत्येक प्रोग्राम टाईप करताना सगळ्यात आधी तुम्हाला टाईप करायचं आहे हॅश इन्क्लूड stdio.h. त्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे व्हॉइड मेन आणि व्हॉइड मेनचे हे ब्रॅकेट जसं मी दाखवलंय, जसं मी सांगतोय एक्झॅक्टली तसंच्या तसं तुम्हाला प्रोग्राम टाईप करायचे, रूल्स फॉलो करायचे. इंग्लिश लँग्वेज आपण वापरत नाहीये, आपण सी प्रोग्रामिंग वापरतोय जी इंग्लिश वरून बनवण्यात आलेली आहे. म्हणून इंग्लिशच्या रूल्स मध्ये जाऊ नका की इथं व्ही, सरांना इंग्लिशचं ग्रामर येत नाही, व्ही सरांनी स्मॉल लिहिलेलं आहे, नवीन लाईनचं फर्स्ट लेटर आहे म्हणून लगेच आपण नवीन सेंटेन्सचं फर्स्ट लेटर व्ही कॅपिटल करू, असं करू नका. सगळं काही नेहमी स्मॉल केस लेटर मध्ये टाईप केलं जातं. त्याच्यानंतर या व्हॉइड मेनच्या आतमध्ये तुम्हाला सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, जे आपण प्रोग्रामची डेफिनेशन लिहिली, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे प्रोग्राम, तर इथं तुम्हाला त्या इन्स्ट्रक्शन टाईप करायचे आणि खाली ब्रॅकेट क्लोज करायचे. पण मग कोणत्या इन्स्ट्रक्शन टाईप करायच्या ते आपण शिकायला सुरुवात करणार आहे. तर काही बेसिक स्टेप आपल्याला सिंपल प्रोग्राम मध्ये घ्यावे लागतात आणि त्या स्टेपच्या इन्स्ट्रक्शन आपल्याला टाईप करावे लागतात. त्याच्यातली पहिली स्टेप आहे व्हेरिएबल डिक्लरेशन, दुसरी स्टेप आहे इनपुट, तिसरी स्टेप आहे प्रोसेसिंग आणि चौथी स्टेप आहे आउटपुट. लक्षात आलं? तर या इन्स्ट्रक्शन कशा लिहायच्या, व्हेरिएबल डिक्लरेशन म्हणजे काय, इनपुट म्हणजे काय, प्रोसेसिंग काय असतं, आउटपुट काय असतं, हे आता आपण पुढच्या चॅप्टर मध्ये स्टडी करायला सुरुवात करणार आहे. नेक्स्ट चॅप्टर पासून आपले प्रॅक्टिकली प्रोग्रामही सुरू होतील. प्रोग्राम थेरी असं आपण शिकत राहणार आहे सी प्रोग्रामिंग. ठीक आहे, थँक्यू, गुड बाय.